नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे विचारकृती अनिवार्यता विकृतीतील प्रकार, कारणे आणि त्यावरील उपचार. टाइप्स, कॉजेस अँड ट्रीटमेंट ऑफ ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. चला तर मग बघूया की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच विचारकृती अनिवार्यता विकृती यातील प्रकार नेमके कोणकोणते आहेत. तर टाइप्स ऑफ ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. DSM-5 ने DSM-4 प्रणालीत बदल करून विचार व कृती अनिवार्यता विकृतीचे प्रकार सुचविलेले आहेत. यामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे शरीर व्यंगभ्रम विकृती. यालाच बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असे म्हटले जाते. दुसरा प्रकार आहे संचयन विकृती, होर्डिंग डिसऑर्डर. तिसरा आहे केशोच्छेदी विकृती, ट्रायकोटिलोमॅनिया. चौथा प्रकार आहे शरीरावर टोचण्याची विकृती, एक्सकॉरिएशन डिसऑर्डर. तर अशा प्रकारे हे विचारकृती अनिवार्यता विकृतीतील एकूण 4 प्रकार DSM-5 ने सांगितलेले आहेत. परंतु आपल्याला आज जो प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे शरीर व्यंगभ्रम विकृती, बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर. तर या विकृतीला किंवा या विकृती प्रकाराला BDD असेही म्हणतात. या रुग्णांना स्वतःच्या रूपाची, दिसण्याची किंवा दृश्य स्वरूपाची खूप चिंता असते. प्रत्यक्षात या रुग्णांच्या रूपात किंवा दिसण्यात कोणताही बिघाड झालेला नसतो. मात्र त्यांना काल्पनिकदृष्ट्या आपल्या रूपामध्ये, शरीर अवयवात काही ना काही दोष आहे व तोही अतिशय गंभीर अशा प्रकारचा आहे असे दिसत असते. उदाहरणच द्यायचे झाले तर काही रुग्णांना वाटत असते की माझे डोके हे गोल नसून चौकोनी आहे किंवा आपल्या नाकाला तिरकेपणा आहे. आपल्या अवयवातील विकृतीसंबंधी या व्यक्ती अनेकांना विचारून खात्री करून घेत असतात. अनेकदा त्यांच्या बरोबरीचे म्हणजेच समवयस्कांची त्याच मुद्द्यावरून चिंता किंवा विचार जे आहे ते करत असतात. रोज विचारलेल्या त्याच मुद्द्यावरून सर्वसाधारण लोक व कुटुंबातील व्यक्ती ह्या रुग्णांना कंटाळत असतात, वैतागत असतात आणि ते त्यांची मग खरोखरच चेष्टा करू लागतात, मस्करी करू लागतात आणि मग या चेष्टेमुळे, मस्करीमुळे हे रुग्ण अधिकच गंभीर होत असतात व त्याला पूर्वी वाटणारा दोष अधिक तीव्रतेने वाटू लागतो. मग हळूहळू तो अवयव वस्त्राने, टोपीने, पट्टे बांधून, कापड बांधून झाकण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यानंतर मात्र त्यांचा मोर्चा वळतो तो प्लास्टिक सर्जनकडे. प्लास्टिक सर्जरी करण्याचा आग्रह तो सर्जनला करू लागतो. परंतु गमतीची गोष्ट अशी असते की या लोकांची प्लास्टिक सर्जरी झाली तरीही आपल्या बिघडलेल्या अवयवाच्या स्वरूपात कोणताही बदल झाला आहे असे त्यांना वाटत नाही. असा हा विचित्र प्रकार म्हणजे शरीररूप व्यंगभ्रम विकृती, बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर. याची नेमकी व्याख्या काय आहे ती आपण पाहूया. शारीरिक रूपाबाबत काल्पनिक व्यंगांच्या विचारांनी ग्रस्त दिसणे अथवा अल्पशा शरीरव्यंग दोष अतिरंजित करून त्या विचारांनी ग्रस्त असणे या विकृतीला शरीर व्यंगभ्रम विकृती असे म्हणतात. शरीर रूप व्यंगभ्रम विकृतीचे रुग्ण त्यांच्या शरीराचा एखादा अवयव सदोष, बेढप, कुरूप आहे असे समजून सतत दुःखी असतात, कष्टी दिसतात. पर्यायाने त्यांचे वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवन हे प्रभावित झालेले दिसते.
म्हणजेच यांचे पर्सनल लाईफ, सोशल लाईफ याच्यावरती त्याचा इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. या विकृतीने ग्रस्त रुग्णाला वाटते त्यांचे नाक हे वाकडे आहे. कोणाला वाटते त्यांच्या नाकपुड्या या फार मोठ्या आहेत. काहींना वाटते आपले ओठ खूपच जाड आहेत किंवा पातळ आहे. काहींना वाटते आपले कान फारच लहान आहेत किंवा अगदी मोठे आहेत. काहींमध्ये दातांची समस्या दिसते. काहींना चेहऱ्यावर खूप लव आहेत असे वाटत असते. काही रुग्णांच्या बाबतीत कपाळ व हनुवटीत दोष दिसतो, तर काहींना त्यांची मान आखूड वाटते. एकंदरीत चेहऱ्यावरील अल्पशा व्यंगाने अथवा काल्पनिक बेढपपणाच्या भावनेने हे रुग्ण त्रस्त दिसतात, त्रासलेले दिसतात किंवा चिंतेत असलेले दिसून येतात. चेहऱ्याच्या व्यतिरिक्त शरीराचा बांधा, छातीचा उठावदारपणा, हातापायांचा आखूडपणा इत्यादी विषयीसुद्धा या रुग्णांमध्ये व्यंगभ्रम असलेले दिसून येत असतात. या रुग्णांमध्ये आपल्या दिसण्याच्या बाबतीत चिंता निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात न्यूनगंड तयार होत असतो. त्यामुळे त्यांचे व्यक्तिगत खाजगी आयुष्य हे उद्ध्वस्त होतेच, पण उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक जीवनातही त्यांना अपयश येत असते. कारण समाजात मिक्स होणे, मिसळणे, मैत्री समूहामधील वावर जवळजवळ यांचा बंदच झालेला असतो. यातील टोकाची भूमिका म्हणजे काही काही रुग्ण तर आत्महत्या किंवा सुसाईड करण्याकडे सुद्धा त्यांचा कल असलेला दिसून येतो. सुमारे 200 वर्षापूर्वी क्रेपलिनने या विकृतीचा सर्वप्रथम नामोल्लेख केलेला आहे. तर जिनेट याने या विकृतीचे शरीररूप लज्जा विचार अनिवार्यता असे नामकरण केले होते. ही विकृती बहुधा क्रमशः विकसित होते, म्हणजेच क्रमाक्रमाने एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेली दिसून येते. दिवसेंदिवस रुग्ण व्यक्ती तिच्या शरीराबद्दल व्यंगाचा विचार करून व्यक्तीमध्ये अधिकाधिक बेचैनी, अस्वस्थता जी आहे ती निर्माण होत असते. व्यंग दूर करण्यासाठी ते अनेकदा वैद्यकीय उपचार करत असतात, डॉक्टरांकडे जात असतात, प्लास्टिक सर्जरी करत असतात आणि मग हळूहळू जसजसे पुढे पुढे दिवस जात असतात तसे तसे काळाच्या ओघात हळूहळू ही विकृतीही दूर होत जाते. तर अशा प्रकारे ही विकृती म्हणजेच शरीर व्यंगभ्रम विकृती किंवा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर. या विकृतीवरती उपचार म्हणून खिन्नतारोधी म्हणजेच नैराश्यरोधी व चिंताशामक औषधं जे असतात ते रुग्णाला उपयुक्त ठरत असतात. यानंतर पुढे पाहूया आपण विचारकृती अनिवार्यता विकृतीची कारणे. कॉजेस ऑफ ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. यामध्ये एकूण 4 कारणांचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिले कारण आहे मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन, सायकोॲनालिटिक पर्स्पेक्टिव्ह. दुसरे आहे वर्तनवादी दृष्टिकोन, बिहेवियरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. तिसरा आहे बोधात्मक वर्तनवादी दृष्टिकोन, कॉग्निटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. त्यानंतर जैविक दृष्टिकोन, बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. तर पहिले कारण घटक आपण पाहूया मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन, सायकोॲनालिटिक पर्स्पेक्टिव्ह. यामध्ये महत्त्वपूर्ण व्यथित अबोध विचारांपासून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा एक प्रकार म्हणून व्यक्तीत विचार व कृती अनिवार्यता विकृती उद्भवते, हे कारण इथे सांगितलेले आहे. त्यानंतर बालकांच्या गुदावस्थेच्या काळात पालकांनी मलमूत्र विसर्जन क्रियेत आणि कडकपणाचा अवलंब केल्यामुळे मुलांचे गुदावस्थेत स्थिरीकरण होते. गुदावस्थेतील प्रतिरोधामुळे अशा बालकांचा दमित क्रोध उत्तर आयुष्यात विचार व कृती अनिवार्यता विकृतीच्या माध्यमातून व्यक्त होतो. म्हणजेच जर पालक मुलांच्या लहानपणी अतिशय
कडकपणाने किंवा शिस्तीने वागत असतील तर मुलांमध्ये एखादी गोष्ट जी काही आहे ती वारंवार घडून येण्याची क्रिया ही निर्माण होत असते किंवा तेच तेच विचार ह्या मुलांच्या मनामध्ये येत असतात. तिसरा मुद्दा जो आहे आपल्याला यामध्ये सांगता येईल, विचारकृती अनिवार्यता विकृतीद्वारे व्यक्ती संरक्षण यंत्रणांचा वापर करण्यात यशस्वी झालेली दिसते. उदाहरणार्थ, मलमूत्र त्याग अवस्थेत पालकांनी अति कडकपणाचा अवलंब केल्याने मूलतः घाणेरडी स्थिती आवडणारी व्यक्ती प्रतिपक्षभाव यंत्रणेचा अवलंब करून अति नीटनेटकेपणा, अति स्वच्छता, अतिव्यवस्थितपणा इत्यादी प्रकारचे विरुद्ध वर्तन करताना दिसून येते. विचारकृतीपासून भावना विन्मुख प्रकारातून इतरांशी तुटकपणे वागणे, लाईट बंद केल्यास वडिलांचा मृत्यू होईल आणि त्याला जबाबदार आपण असू, या अनाठायी किंवा उगाचच येणाऱ्या विचाराने ग्रस्त व्यक्ती वारंवार लाईटच्या बटणाजवळ जाते. दुःखद, त्रासदायक, लज्जास्पद विचार अन्य मार्गाने म्हणजे निरर्थक विचार करून व निरर्थक कृती करून व्यक्त करणे, याला भावविस्थापन असे म्हटले जाते. ॲडलर या मनोविश्लेषणवादी शास्त्रज्ञाच्या मते पालकांच्या अतिवर्चस्व वृत्तीचा परिपाक अथवा वैकासिक काळात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात अपयशी ठरलेली मुलं निरर्थक विचार, नको असलेला विचार व नको असलेल्या कृतीतून आपले न्यूनत्व किंवा आपली कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे हा पहिला कारण घटक म्हणजेच मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन. दुसरा आहे वर्तनवादी दृष्टिकोन, बिहेवियरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. यामध्ये चिंता व भीतीची भावना कमी करण्यासाठी व्यक्तीने अंगीकारलेला किंवा स्वीकारलेला एक मार्ग म्हणजे विचारकृती अनिवार्यता विकृती असे वर्तनवादी शास्त्रज्ञांचे मत दिसते. उदाहरणार्थ, घाण अथवा विषाणूंचा संसर्ग होईल या भीतीने वारंवार रुग्ण व्यक्ती हात स्वच्छ धुवत असते किंवा वारंवार आंघोळ करत असते. म्हणजे हे वर्तन त्या व्यक्तींकडून सातत्याने घडून येत असते. अशा प्रकारे इथे हा कारण घटक वर्तनवादी दृष्टिकोनातून सांगता येईल. त्यानंतर तिसरा आहे बोधात्मक वर्तनवादी दृष्टिकोन, कॉग्नेटिव्ह बिहेवियरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. यामध्ये पूर्णत्ववादी विचारसरणी इतरांच्या दुःखास किंवा वेदनेस ते जबाबदार आहे असे विचार, संभाव्य धोक्यांविषयी अतिचिंता करणे अशा अविवेकी विचारांच्या बैठकीमुळे व्यक्तीत विचार व कृतीबाध्यता विकृती उद्भवते. म्हणजे यामध्ये रुग्ण व्यक्ती अशा प्रकारे विचार करते की आपल्या समोर असणाऱ्या व्यक्तीला एखादे दुःख झालेले आहे, एखादी इजा झालेली आहे, ती आपल्याचमुळे झालेली आहे असा विचार ह्या व्यक्तीच्या मनामध्ये येत असतो. त्यानंतर पुढचा म्हणजे चौथा दृष्टिकोन आहे जैविक दृष्टिकोन, बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. विचार व कृती अनिवार्यता विकृतीत जैविक घटकांचे विशेष महत्त्व दिसून आल्याने काही संशोधन या विकृतीपेक्षा जैविक दोषांशी निगडीत विकृती मानतात. उदाहरणार्थ, मेंदूदाह, मेंदू जखम, मेंदूमध्ये गाठ म्हणजेच ब्रेन ट्यूमर, अपस्मार, पार्किन्सन्स आजार आणि बेसल गॅंग्लियातील दोषांशी विचारकृती अनिवार्यता विकृतीचा संबंध दिसतो. मेंदू आलेखाद्वारा बेसल गॅंग्लियातील दोष आणि विचार व कृती अनिवार्यता लक्षणं यांचा स्पष्ट संबंध दिसतो. याशिवाय PET प्रतिमालेखाद्वारा विचार व कृती अनिवार्यता विकृतीत अग्रखंडातील कारक क्रिया नियंत्रण केंद्रातील दोषाचा संबंध हा दिसून आलेला आहे. मेंदू दोषाशिवाय विचारकृती अनिवार्य विकृतीचा प्रामुख्याने सेरोटोनिनशी संबंध दिसतो. मेंदूतील सेरोटोनिन न्यूरोट्रान्समीटरच्या
अतिरिक्त प्रमाणातून किंवा अति प्रमाणातून स्रवण्यामुळे विचारकृती अनिवार्यता विकृती उद्भवते असे इथे जैविक दृष्टिकोनाद्वारे सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारकृती अनिवार्यता विकृतीचे हे विविध कारण घटक इथे सांगता येतील. यानंतर पाहूया आपण विचारकृती अनिवार्यता विकृतीवरील उपचार म्हणजेच ट्रीटमेंट. यामध्ये एकूण 3 प्रकारचे उपचार जे आहेत ते इथे सांगण्यात आलेले आहे. पहिला आहे मनोविश्लेषणवादी उपचार सायकोॲनालिटिक ट्रीटमेंट. दुसरा आहे प्रतिक्रिया प्रतिबंध तंत्र, त्याला रिॲक्शन प्रिव्हेन्शन मेकॅनिझम किंवा टेक्निक असे म्हटले जाते. आणि तिसरा आहे विचार खंडन तंत्र थॉट रिफ्युटेशन मेकॅनिझम. तर बघूया पहिला उपचार, पहिली ट्रीटमेंट मनोविश्लेषणवादी उपचार. या विकृती संदर्भात फारसे उपयुक्त नाहीत, तरीही गुदावस्थेतील संघर्ष, क्रोधाचा संबंध रुग्णाच्या लक्षात आणून देण्यावर भर दिला जातो. वर्तनवादी उपचारात विकृतीच्या कारणांचा वेध घेण्याऐवजी विकृती लक्षणं दूर करण्यावरती भर दिला जातो. प्रतिक्रिया प्रतिबंध तंत्रामध्ये निरर्थक कृती केल्यावर वारंवार तीव्र शिक्षेचा अवलंब केला जातो. यामुळे निरर्थक कृतींशी प्रस्थापित झालेला सकारात्मक बंध नष्ट होऊन नकारात्मक बंध निर्माण केल्यामुळे निरर्थक कृती करण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी प्रतिक्रिया प्रतिबंध तंत्राचा अवलंब केला जातो. म्हणजेच एखादी शिक्षा त्या रुग्णाला जर दिली तर रुग्णाच्या लक्षात येते की आपण असे वर्तन केले, अशी कृती केली तर आपल्याला शिक्षा मिळते. त्यामुळे ती रुग्ण व्यक्ती तिच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर विचार खंडन तंत्र. विचार अनिवार्यता विकृतीत निरर्थक विचारांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये व्यक्तीला प्रत्यक्ष त्रस्त करणारे, त्रास देणारे उद्दीपक किंवा तशी परिस्थिती तिच्यासमोर सादर केली जाते अथवा त्रस्त करणाऱ्या विचार प्रसंगांचे त्यांच्या मनासमोर चित्र समोर आणायला सांगितले जातात. विचार प्रसंग स्मृतिपटलावरून सूचनेच्याद्वारे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शास्त्रज्ञ रुग्णांच्या चुकीच्या समजुती, नकारात्मक विचारांना सरळ आव्हान देऊन विवेकपूर्ण बंध प्रस्थापित करायला सांगत असतात. यात बहुधा कमी धोकादायक ते अतिधोकादायक उद्दीपक त्यांना क्रमाक्रमाने सादर करून धोकादायक उद्दीपकाविषयीची चिंता, भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे हे उपचार जे आहेत ते ह्या विचारकृती अनिवार्यता विकृतीच्या रुग्णांसाठी अवलंबिले जातात. यानंतर या रुग्णांना जी औषधे किंवा मेडिसिन दिले जातात ते म्हणजे अलीकडच्या काळात सेरोटोनिन प्रतिबंधक प्रोझॅक व SSRI ही नैराश्यरोधी औषधं प्रभावी ठरतात. यातनं रुग्ण जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात ठीक झालेले किंवा बरे झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आज आपण इथे विचारकृती अनिवार्यता विकृतीतील शरीर रोगभ्रम विकृती हा प्रकार, त्याचबरोबर विचारकृती अनिवार्यता विकृतीचे कारण घटक, त्यावरील विविध उपचार आणि औषधे हे सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.